हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अंबिका मीराला समजत असते की मीरा हे तर होणारच आहे, सत्यासाठी उभं राहावं लागेल, तर अशा दुःखांना सामोरं जावंच लागेल. तेव्हा मीरा बोलते की ताई अगं पण चांगल्या माणसांसोबतच का होतं असं. तेव्हा अंबिका बोलते की हे माणसांना पुढे येऊन वाईट शक्तींशी लढावंच लागतं, तेव्हाच या वाईट शक्तींचा अंत होतो. आपला इतिहासही तसाच आहे, कोणीतरी उभं राहिलं, लढलं आणि मग सक्सेस मिळतो. मीरा आणि आजीने काय सांगितलं होतं हे लक्षात आहे ना तुला? देवी आईने या कामासाठी आपल्याला निवडलं आहे. अंबिका बोलते की मीरा तुला असं वाटतं का गं हे काम पोलिसांचं आहे? कारण की त्यांच्याकडे पुरावे नाही आहे, मंजिरी कशी हे त्यांना माहीत नाही, आणि पुरावे मिळाले तरी मंजिरी लगेच नष्ट करेल, त्यामुळे हे काम आपल्या दोघींनाच करावं लागेल. तेव्हा मीराही बोलते की हो ताई, आता हे आपल्याला जे काय करायचं ते करावं लागेल. तेव्हा अंबिका बोलते की मीरा अथर्व अस्थी आणायला गेल्यात का? तेव्हा मीरा बोलते की हो ताई, कदाचित अनन्याताई पण त्यांच्यासोबत निघतील, जातीलच, अजून गेली नाही म्हणजे. तेवढ्यात मंजिरी तणफण करत पटकन जिन्यावरून खाली उतरत असते. ती मीरा आणि अंबिकाला बघते, मनात बोलते की ह्या दोघी इथं काय घुटमळत आहेत, केसांचा पांढरेपणा आणि हाताच्या सुरकत्या आता लपवल्या आहेत, पण यांच्यापासून सावध राहायला हवं. तेव्हा अंबिका मीराला खुणवते की मंजिरी. तेव्हा मंजिरी जायला लागते, तेव्हा मीरा थांबवते आणि बोलते की मंजिरी तुला वाटत असेल ना तू पोलिसांना हकलवलंस, पण हा तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तेव्हा अंबिका बोलते की प्रत्येक वेळी अथर्वनी तुला वाचवलं आहे, पण आता तो दिवस जवळ आला आहे की ते स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देतील. तेव्हा मंजिरी बोलते की तेव्हाच तेव्हा बघून घेऊ, उगाच पोकळ धमक्या देऊ नका. तेव्हा मंजिरी जायला लागते, तिचा पदर, साडीचा पदर तिच्या हात उघडे होतात आणि ती सुरकुत्या पडलेले हात बघून मीरा आणि अंबिका थोडे थबकतात. तेव्हा मीरा बोलते की ताई मंजिरीला काहीतरी झालं आहे अगं. तेव्हा अंबिका बोलते की तिच्या हातांना काय झालं आहे ना ते मी शोधून काढतेच. तेव्हा मंजिरी बाहेर येते आणि थोडी थांबून विचार करते की ही अंबिका माझ्या मागे येणार नाही ना, जाऊ दे, यायचं ते येऊ दे, काय करायचं करू दे, पण मला माझा वेळ घालवायचा नाही आहे. मला एकदा कच्चा तो कालमुख मणी मिळाला, मग या दोघींना मी धूळ चारणार. मंजिरी इकडे येते आणि कालमुख मणी त्या राखेमध्ये शोधत असते. अंबिका तिला चोरून बघत असते. तेव्हा अंबिकाला तिचे हात दिसतात. तेव्हा अंबिका मनात बोलते की मंजिरीची अशी अवस्था का झाली आहे हातांची, हिला काही आजार वगैरे झाला आहे का? तेव्हा मंजिरी जोरात बोलत असते की कुठे माझा कालमुख मणी, तो खडा जर मला सापडला नाही तर माझी शक्ती मला परत नाही मिळणार, हे अंबिका ऐकते. तेव्हा मंजिरी जोरात ओरडते की ह्या म्हाताऱ्याने जाता जाता सगळं माझं काम बिघडवलं, माझ्याकडे आता शक्ती नाही आहे. तेव्हा अंबिका मनात बोलते की बाबा तुम्ही जाता जाता मंजिरीची शक्ती घेऊन गेलात, तिच्याकडे आता शक्ती नाही. बाबा तुम्ही जाता जाता सगळ्यांच्या हिताचं काम केलं, आणि हा आपला विजय. आता लक्षात येतं आहे माझ्या, शक्ती नसल्यामुळे मंजिरीसोबत काहीतरी विचित्र घडायला लागलं आहे, हा आपला विजयच आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हा कालमुख मणी माझा जीव घेणार आहे, सापडत का नाही आहे. तेवढं तिचं लक्ष जातं, अथर्व आणि अनन्या बाहेर उभे असतात. तेव्हा अंबिकाचंही लक्ष जातं की मंजिरी कुठे बघते याच्याकडे. इकडे मीरा तोच विचार करत असते की मंजिरीच्या हाताला काय झालं होतं, ती घाबरत का होती, आणि जेव्हा मंजिरीला काहीच करता येत नाही ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं म्हणून. मंजिरी लपून बसते. इकडे अथर्व आणि अनन्या अस्थी गोळा करत असतात. तेव्हा अनन्या रडत असते की बाबा आता माझं काय होणार. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या मी आहे ना, तुझा दादा आहे, बाबांनी तुझ्यासाठी जे जे केलं असतं ना ते सगळं मी तुझ्यासाठी करेल, आय प्रॉमिस. तेव्हा मंजिरी गुपचूप त्यांना बघत असते की तिला खडा कुठे दिसतोय का. अंबिकाही पटकन बाजूला होऊन गुपचूप बघत असते मंजिरीकडे की मंजिरी काय बघते म्हणून. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की माझा खडा कुठे माझा खडा. अनन्या रडत असते. अथर्व तिच्याकडे बघत असतो. बघता बघता तो राख उचलून तांब्यामध्ये टाकत असतो. तेव्हा त्याला तिथे कालमुख मणी असतो, मंजिरीला तो दिसतो. कालमुख मणी चमकत असतो पण अथर्वला दिसत नसतो. तेव्हा मंजिरी खूप खुश होते आणि मनात बोलते की कालमुख मणी मिळाला माझा, आणि अथर्वला तो दिसत नाही आहे, म्हणजे तो इथेच राहणार आहे आणि मला शोधता येईल. तेवढ्यात अथर्व तो कालमुख मणी उचलून त्या तांब्यामध्ये टाकतो. हे अंबिकालाही दिसतं. अंबिकाही खुश होते. तेव्हा मंजिरीच्याही जीवात जीव येतो की आता कालमुख मणी त्या तांब्यात आहेत म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की हा कालमुख मणी अथर्वने कलशमध्ये टाकला आहे, म्हणजे माझी शक्ती पुन्हा माझ्या घरात आणि माझ्याकडेच येणार. मंजिरी तिथून चालली जाते. तेव्हा अंबिका मनात बोलते की मंजिरी आता तुझी शक्ती या अस्थि कलशात कैद झाली, आता काही झालं तरी ह्या कलशातून ती तुला आता मिळू देणार नाही आम्ही, आणि हीच तुझ्या पराभवाची खरी सुरुवात असेल. इकडे अथर्व अस्थि कलश घेऊन घराच्या बाहेर खुंटीला टांगतो. अनन्या रडत असते. मंजिरीचं लक्ष पूर्ण त्या कलशाकडे असतं. अनन्या रडत असते. अथर्व तिला जवळ घेतो आणि तिला घरात घेऊन जातो. मंजिरीचं लक्ष पूर्ण कलशाकडे असतं. तिथून तिला तो खडा चमकताना दिसत असतो. मंजिरी त्याच्याकडे बघत असते, स्माईल करते आणि आतमध्ये चालली जाते. तेव्हा अंबिकाही पाठीमागे उभी असते. अंबिकाचंही लक्ष तिकडेच असतं.
इकडे दादासाहेबांच्या फोटोजवळ नर्मदा आणि सगळे आजूबाजूला बसलेले असतात. नर्मदा आणि दामोदर पाय पडायला येतात. तेव्हा नर्मदा मुद्दामच ऐकून करत असते आणि रडायचं ढोंग करत असते की दादा आता कसं होणार रे, तू नाही आहे म्हणून मला पोरकं झाल्यासारखं वाटतंय. पण तू शब्द दिला होतास ना दादा की माझ्यानंतर अथर्व सगळं तुझ्यासारखं सांभाळेल, तो सगळं तुझ्यासारखं करेल आणि माझा विश्वास आहे, शेवटी त्याच्यावर संस्कार आहेत ना. हे बघून मीराला आणि अंबिकाला एकमेकींकडे बघून वाईट वाटत असतं की हिला फक्त प्रॉपर्टीचं पडलं आहे म्हणून. तेव्हा आता अनन्या पुढे येते पाय पडायला. अनन्या बसते तिच्या बाबांच्या फोटोसमोर, फुलं वाहते आणि तिला कसतरी व्हायला लागतं. श्वास तिचा रोखायला लागतो. तेवढ्यात पटकन अथर्व येतो. अथर्व तिला जवळ घेतो आणि पटकन पाणी आणायला लावतो. पटकन मीरा पटकन पाणी घेऊन येते आणि अनन्याला देते. तेव्हा अथर्व अनन्याला सांभाळतो. मीराही तिला हळूच उठवते आणि तिला बाहेर घेऊन जाते. नर्मदा आणि दामोदर एकमेकांकडे बघून त्यांना खूप असं वाटत असतं की काय चाललं आहे हा फालतूपणा. तेव्हा नर्मदा अजित आणि मायाला खुणवते की तुम्ही पण जा. तेव्हा माया नकार देते जायला. आता मंजिरी येते पुढे पाय पडण्यासाठी. तेव्हा मंजिरी पुढे येते आणि मुद्दामच नाटक करून बघते की दादासाहेब तुम्ही मला सोडून का गेला, तुमच्याशिवाय मी कशी जगू, आणि जोरजोरात रडायला लागते. तेव्हा मीराला खूप राग येत असतो तिचा. तेव्हा मंजिरी मनात बोलते की म्हाताऱ्या गेलास पण मोठा घोळ करून गेलास. तेव्हा ती बोलते की आता चुकून जरी तुझा आत्मा इथे भटकला ना तर मी त्यालाही संपवेन. मंजिरीला रडताना बघून अथर्व तिच्याजवळ जातो आणि तिला उठवून जागेवर बसवतो. अनन्याही तिला धीर देत असते. इकडे मीरा वेदाला घेऊन येते बाबांच्या दर्शनासाठी. तेव्हा मीरा बोलते की वेदा नमस्कार कर आजोबांना. वेदा नमस्कार करते. मीरा पण नमस्कार करते. मीराला सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात दादासाहेबांसोबतच्या. मीराला खूप रडायला येतं. मीरा पटकन उठून किचनमध्ये येते आणि रडायला लागते. तेव्हा अंबिका तिथे येते आणि बोलते की मीरा शांत हो गं. तेव्हा मीरा बोलते की ताई मी स्वतःला समजवण्याचा खूप प्रयत्न केला गं, पण कशी समजवू स्वतःला, माझ्यामुळेच गेले दादासाहेबांच्या मृत्यूमागे ना आपण जबाबदार आहोत, आपण वाचवू शकलो असं त्यांना. मीरा बोलते की मला खूप पश्चाताप होतोय, मी स्वतःला माफ नाही करू शकत अगं. तेव्हा अंबिका तिला समजवत असते की आपण सगळं केलं आणि आपण अजूनही करतोय, पण आजी म्हणाल्या होत्या ना हे धर्मयुद्ध आहे, सत्य असत्याचं युद्ध आहे. तेव्हा मीरा बोलते की हे युद्ध मला खूप जड जातंय ताई, अजून दुःख मी नाही सहन करू शकणार. तेव्हा अंबिका बोलते की तुला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीच्या जन्माला येण्यामागे त्याच्या मृत्यूमागे काहीतरी कारण असतं अगं, तो केवळ योगायोग नसतो आणि कदाचित बाबांची हीच नियती असावी. मीरा बोलते नियती नेहमी मंजिरीच्याच बाजूने कशी असते का. तेव्हा अंबिका बोलते की नाही मीरा, नियती नेहमी कधीच मंजिरीच्या कोणाच्या बाजूने नसते. तेव्हा अंबिका बोलते की आणि बाबांनी जाण्याआधी खूप मोठं काम केलं आहे, मंजिरीकडून तिचा तो खडा काढून घेतला, त्यांनी या युद्धाची दिशाच बदलून टाकली. तेव्हा मीरा बोलते की काय खडा, कोणता खडा. तेव्हा मीरा बोलते काय. तेव्हा अंबिका बोलते की तुला मंजिरीच्या गळ्यात तो खडा आठवतो. तेव्हा मीराला लगेच आठवतो. ती बोलते की हो. तेव्हा मीरा बोलते की तोच खडा अगं बाबांनी मंजिरीकडून काढून घेतला आणि आज तोच खडा मंजिरी तिच्या तिथे शोधायला गेली होती. मीरा बोलते म्हणजे याचा अर्थ त्या खड्यात मंजिरीच्या सगळ्या शक्ती आहे, तेव्हा म्हणून ती घाबरून पळून गेली. तेव्हा अंबिका बोलते की तुला आठवतं मंजिरी गेली तेव्हा तिच्या हातावर सुरकुत्या होत्या. तेव्हा मीरा बोलते की हो. तेव्हा अंबिका बोलते की मला वाटतं त्या खड्यात तिच्या सगळ्या शक्ती आहे आणि त्या शक्ती कमी झाल्यामुळे तिच्यासोबत असं होतं आहे. तेव्हा मीरा बोलते की होत आहे, आपल्याला तो खडा शोधायला हवा, काही झालं तरी मंजिरीच्या हाती लागू द्यायला नको. तेव्हा अंबिका बोलते की तो खडा बाबांच्या आत्ता अस्थि कलशामध्ये आहे. तेव्हा अंबिका झालेला प्रकार मीराला सांगते की तो खडा कसा कलशमध्ये आला आणि आता तो खडा काहीही झालं तरी मंजिरीच्या हाती लागू देता कामा नये, आपल्याला तो जपून ठेवावा लागेल. तेव्हा मीरा बोलते की हो, दादासाहेबांच्या अस्थिसोबत तो खडाही विसर्जित होईल, तोपर्यंत आपल्याला त्या खड्यावर लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा अंबिका बोलते की एकदा का खडा विसर्जित झाला तर मंजिरीची शक्ती कमी होईल आणि तिला आपल्या तावडीतून कोणीही सोडू शकत नाही. मग तेव्हा अंबिका बोलते की आता या कार्यात कोणीही आडवं येता कामा नये, अगदी अथर्वसुद्धा, घरात सगळं सुरक्षित चालू आहे असंच त्यांना वाटायला हवं. तेव्हा मीरा बोलते की अगं ताई पण. तेव्हा अंबिका बोलते मला माहिती तुझ्यासाठी हे जड जाणार आहे, पण मंजिरीला हरवण्यासाठी हे करायलाच हवं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.